घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। आणि आजच्या भागामध्ये ऐश्वर्या पहिल्याच फेरीमध्ये जबरदस्त तोंडावर आपटली आहे। ऐश्वर्याचं काय झालंय कसं झालंय यासाठी पूर्ण एपिसोड रिव्ह्यू बघा। पण पुढचा प्रोमो सांगते ही ऐश्वर्या हरल्यामुळे सारंग आता डिवचला गेलाय, त्यामुळे सारंग ठरवतो की ऋषिकेशचं जे वीक पॉइंट आहेत ते ओळखून त्याला रस्सी खेच मध्ये हरवायचं। आता दुसऱ्या फेरीमध्ये ऋषिकेश हरतो की जिंकतो हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। पण आज नेमकं ऐश्वर्याचं काय बिनसलं यासाठी पूर्ण रिव्ह्यू ऐका। तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये सुरुवातीला काय झालं ते बघत राहा। आता हे सुरुवातीला जे अँकर आहेत ना अंशुमन विचारे त्यांनी खूप हसवलंय बरं का सगळ्यांना। पहिली फेरी समजवत आहेत ते गृहिणींना काही पदार्थ सांगितलेत, म्हणजे 2 पदार्थ करायचे आणि ते दोन्ही पदार्थ एका मागोमाग एक करायचेत आणि कुणीही घाई करायची नाहीये। नाही बाई मला ते येतं, मला बाई येतं असं करून गडबड करायची नाहीये। प्रत्येक गृहिणीला यासाठी एक विशिष्ट वेळ देण्यात येईल, त्या वेळेमध्ये तुम्हाला तो पदार्थ पूर्ण करायचा आहे आणि जजेस समोर सादर करायचा आहे। कुठल्याही प्रकारची चीटिंग चालणार नाही। आता त्यातली एक डिश म्हणजे काळ्या वाटण्याची उसळ आणि दुसरी म्हणजे सोनकढी। दिलेलं साहित्य वापरून वेळेत तुम्हाला ही डिश पूर्ण करायची आणि चवदार करायची। तुम्हा सगळ्यांना फक्त 20 मिनिटं असणार आहे आणि 20 मिनिटात ही डिश रुचकर चविष्ट बनवायची आहे। चला तर मग तुमची स्पर्धा सुरू होतीये नाव। असं म्हणून घंटा वाजली आहे। जानकीने नमस्कार केलाय आणि रेसिपी करायला सुरुवात केली आहे। ऐश्वर्या किती लब्बाड आहे हे आपल्याला माहितीच आहे, आपण या मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय। पण सारंगला टेन्शन आलं ना, सारंग विचार करतो झालं आता माझ्या बायकोला यातलं काही माहिती नाहीये। सौमित्र त्याला टोमणा मारतो आणि म्हणतो सारंग तुझ्या बायकोला कशातलंच काही माहिती नाही रे, आणि म्हणे आली स्पर्धा जिंकायला। आता सारंगला बरं राग येतो बरं का सौमित्राने टोमणा मारल्या। आता सारंग मनाशीच बडबड करतो हसा हसा सगळे हसा। पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, प्रत्येक गृहिणीने आपापलं कसब लावलंय। ऐश्वर्याला तर फोडणी पण देता येत नाहीये, फोडणी देताना ती 10 हात लांब पळतीये। बिचाऱ्या सारंगला कदाचित ते मामा मामी नूडल्स आठवत असतील। ते मामा मिया काहीतरी केलं होतं ना तिने, तेच ते। आता इकडे बघा या मायलेकींचं बोलणं भारी दाखवलंय त्यांनी। आता या सुमित्राबाई आणि आजीबाई तिथे बसल्यात हॉलमध्ये। आजीबाई म्हणतात काय ग सुमित्रे तुला माझं बोलणं पटत नाही का ग? आता सुमित्राबाई म्हणतात आई तू जे वागते बोलते ते मला काहीच पटत नाही पटत आणि आवडत पण नाही। आजीबाई म्हणतात मी काय केलं ग? आता सुमित्राबाई म्हणतात अगं आई निखळपणाने आशीर्वाद देत असतात, तू त्याच्यात पण का भेदभाव करते ग? सारंगला आणि ऐश्वर्याला किती शुभेच्छा दिल्या आणि माझ्या सौमित्र आणि अवंतिकाला तर वरवरच बोललीस, शोभतं का ग आई तुला हे? आजीबाई म्हणतात बरं जे मला शोभत नाही ते तुझ्या नजरेमध्ये तू बरोबर कैद केलं ग, आणि तू जे करते ते माझ्या नजरेतून सुटलं नाही बाई सुमित्रा। सुमित्राबाई म्हणतात अगं आई मी काय केलं ग? मग आजीबाई म्हणतात काय ग सुमित्रे तुला कळत नाही का ग? अगं या घरासाठी सारंग आणि ऐश्वर्या किती झटताय, तरी पण तुला असं का वाटतं ग ही स्पर्धा जानकी आणि ऋषिकेशने जिंकावी? बोल बोल खोटं बोलते का मी सुमित्रे? आता सुमित्राताई त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात अगं बाई आई तुला कसं कळलं ग? अगं आई पहिल्यांदा तू माझ्या मनातलं ओळखलं, कसं काय ओळखलंस ग आई तू? आता आजीबाई म्हणतात असं कसं ग सुमित्रा, असं कसं वाटतंय तुला? तुला खरंच वाटतंय की ऋषिकेश आणि जानकीने ही स्पर्धा जिंकावी? सुमित्राबाई म्हणतात का नाही वाटू, माझ्या ऋषिकेशने स्वतःच्या हिमतीवर हे सगळं केलंय। माझा फक्त ओवीवरच जीव नाहीये, माझ्या ऋषिकेशवर पण खूप जीव आहे। हे प्रेम कोणी हिरावू शकत नाही बरं का आई। आता आजीबाई म्हणतात पण ज्या ऋषिकेश मध्ये एवढा तुझा जीव गुंतलाय त्याच्या बायकोने काय केलं हे विसरू नकोस तू सुमित्रे। लक्षात ठेव तुझा नवरा आजारी आहे आणि याला कारण तुझी ती सून म्हणजे ऋषिकेशची बायकोच आहे। हा सुमित्राबाई म्हणतात अगं नाही विसरते ग बाई आई मी, माझ्या लक्षात आहे, पण माझं मन अजूनही मानतच नाही। मला वाटतंय की माझी जानकी असं काही। आता असं बोलता बोलता त्या शांत बसतात, पण आजी म्हणतात बोल 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 आता का गप्प बसलीस? जे सत्य आहे ना ते सत्यच आहे। जेवढा पुळका तुला ऋषिकेश आणि जानकी बद्दल वाटतोय ना तितकीच काळजी तुला ऐश्वर्या आणि सारंग बद्दल वाटली पाहिजे। ही स्पर्धा सारंग आणि ऐश्वर्या हरले ना तर तुझ्या नावाची कंपनी राहणार नाही सुमित्रा, ती कंपनी विकावी लागेल। आता सुमित्राबाई ते ऐकतात आणि म्हणतात अगं बाई काय बोलते आई, कंपनी विकावी लागेल? आजीबाई म्हणतात हो ग बाई खरं तेच बोलते ग। असं म्हणून त्या निघून जातात। म्हणजे आता स्वतःच्या डोक्यातलं टेन्शन सुमित्राबाईंच्या डोक्यात त्यांनी घालून दिलंय।
आणि मी म्हणले होते ना तुम्हाला प्रेक्षकांनो, माझे अंदाज बहुतांशी खरे ठरतात. सुमित्राबाई जानकीला रिक्वेस्ट करतील की तू या स्पर्धेमध्ये जिंकू नकोस. आता ऐश्वर्याची लबाडी बघा. ऐश्वर्याने काय केलं प्रेक्षकांनो, तिला त्या स्पर्धेचं सगळं आधीच माहिती आहे ना, तिने सेटिंग लावली आहे ना एका माणसाकडे, तर तिने ह्या स्पर्धेची सगळी माहिती आधीच घेतली होती. त्यामुळे तिने काल रात्री जेव्हा जानकीचा टेबल खराब केला तेव्हाच तिने ते वाटाण्याची उसळ आणि सोनकढी तिथे बनवून ठेवलेली होती. पण नेमकं काय झालंय त्यासाठी बघत राहा. हिने आता गपचूप ती काल रात्री आणलेली टेबला खालून उसळवर ठेवून दिली आहे. आता जानकी कांदा चिरत असताना तो टेबल गदागदा हलायला लागतो. आता जानकीला तो टेबल हलत असताना ते असं धरते ती त्या टेबलाचे काठ, तेव्हा त्या क्लॉथवरती रक्ताचे डाग दिसतात. जानकीला जरा डाऊट येतो, पण आता ऋषिकेशला असं वाटतं की तिने ते गॅसवरती गरम गरम हुसळ उकळायला ठेवलेली आहे ना, ती हुसळ जानकीच्या पायावर पडेल, कारण टेबल ऑलमोस्ट पडायला आलेला असतो. आता तो टेबल पडायला आलेला असताना ऋषिकेश धावत जातो आणि टेबल धरतो. आता सारंग लगे मोठ्याने ओरडायला लागतो, अरे 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 चिटिंग चिटिंग, पकडा त्याला पकडा. अरे त्याने मदत केली. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, याचा सख्खा भाऊ असून हा किती आगाऊपणा करतोय स्पर्धा जिंकायसाठी. कोणी कोणाचं नसतं. ऐश्वर्या पण ओरडायला लागते, बाद करा त्यांना, बाद करा. आता ते अँकर सगळे बघतायत काय झालं नेमकं काय नाही. सारंग ओरडत असतो, ए अरे अरे ही सौची स्पर्धा आहे ना, मग तो कसं काय टेबल धरतोय, बाद करा यांना, बाद करा. आता सौमित्र ओरडतो म्हणतो, ए रड्या चुप बैस रे, तुझी बायको हरतीये म्हणूनच आरडाओरडा करतोय का? आता लगेच ते अँकर म्हणतात, अहो शांत बसा, अहो इथे जजेस बसलेले, त्यांना निर्णय घेऊ द्या. ऐश्वर्या म्हणते, अरे नाही हे चिटिंग आहे, चिटिंग आहे. सारंग म्हणतो, अरे सौमित्र, अरे ज्याची बायको हरल अशी भीती वाटते ना ज्याला, तोच गेलाय बायकोचा टेबल धरायला. आम्हाला सांगतोय आला मोठा, आम्ही सगळे बघतोय ना इथे, आम्ही स्पर्धक म्हणून आलोय, तू पण स्पर्धक म्हणूनच राहा, याचा भाऊ तिचा दीर म्हणून राहू नको. ओ परीक्षक, त्याला बाद करा, बाहेर काढा तुम्ही. आता तो इतका आरडाओरडा करतोय. सारंग विचारू नका. शेवटी जानकी लागते रडायला आणि म्हणते, नाही हो, अहो मी हे टेबल अचानकच हलायला लागलो, काय झालं ते कळलंच नाही. आता इकडे सौमित्र सुद्धा जानकीची बाजू घेत असतो बरं का. आता ती जानकी सांगते की हा टेबल असा हलायला लागला आणि मला खरंच माहिती नाही हो, हे असं कसं झालं काय नाही ते. ऋषिकेश म्हणतो, हे बघा सर, मी धावत येऊन जर टेबल धरला नसता तर ही उकळती हुसळ तिच्या पायावर सांडली असती ना. माझी बायको म्हणून नाही, पण इथे कोणाचाही टेबल असा तुटला असता तर मी हेच केलं असतं. मदतीला धावून आल्यावर चिटिंग नसते. ऋषिकेशने त्याचं एक्सप्लेनेशन छान दिलंय. आता तो म्हणतो, ज्यांनी माणुसकी टाकून दिली आहे ना त्या लोकांना ही चिटिंगच वाटेल. हे तो सारंगकडे बघून बोलतो आणि म्हणतो, दुसरा टेबल द्याल का तुम्ही? मग आता ते जजेस म्हणतात त्यामध्ये खूप वेळ. मग जानकी म्हणते, हरकत नाहीये, यांना फक्त टेबल असं धरू द्या थोड्या वेळ, माझं होतच आलंय. मग आता ते जजेस म्हणतात, ठीक आहे चालेल ना असं केलं तर. पण आता पुन्हा सारंग मध्ये ओरडतो, असं कसं. पण ते जजेस म्हणतात, नाही काही हरकत नाहीये, ते फक्त आधार देतात टेबलला, मग त्यात काय अडचण असणार आहे. मग ऋषिकेश असा तो टेबल धरून ठेवतो आणि जानकी पटकन तिचा पुढचा राहिलेला पदार्थ करून घेते. छान आणि अप्रतिम दाखवलंय त्यांनी. आता ऐश्वर्याने काय ऑलरेडी शॉर्टकट काढलेलाच होता, त्यामुळे तिला काही त्याचा फरक पडला नाही. पण आता तिच्या बाजूची बाई आहे ना, ती फोडणी देत असते बरं का, आणि ही तिचा तो कालचा राहिलेला पदार्थ गरम करत असते ऐश्वर्या. म्हणजे तिने आणून ठेवलेला आहे ना ऑलरेडी तो पदार्थ. प्रत्येक गृहिणी आपापलं कसब दाखवतीये आणि आता राहिलेलं सगळं त्यांचं पदार्थ त्या प्रत्येक बाईने तिथे असलेला पूर्ण केलंय. जानकीने सुद्धा तिचं कसब पूर्ण लावलंय. आता ऐश्वर्या ऑलरेडी 3 मिनिटाच्या आधीच ओरडते, झालं माझं. मला ना प्रेक्षकांनो परीक्षेचीच वेळ आठवली. म्हणजे एखादी मुलगी परीक्षेच्या म्हणजे वेळ संपायच्या आतच ओरडते, झाला माझा पेपर, तशी ओरडत होती ऐश्वर्या. आता ते जजेस म्हणतात, अहो मॅडम तुमचं झालं ना, मग बसा शांत, बाकीच्यांना करू द्या ना काय करायचे ते, वेळ संपली की आम्ही सांगू. आता सारंगला भारी समाधान वाटते, चला ऐश्वर्याने केलं सगळं व्यवस्थित. ऋषिकेश जानकीला मध्ये मध्ये विचारत असतो, झालं ना तुझं जानकी? जानकी म्हणते, हो ऋषिकेश, होतच आलाय. आता प्रत्येक गृहिणीने आपापले पदार्थ सजवलंय आणि आता ते अँकर म्हणतात की चला पटापटा करा, हात चालवा. आणि फायनली वेळ संपत आली आहे आणि आता त्यांनी बेल वाजवली आहे, त्यामुळे प्रत्येकीने आपापला पदार्थ छान सजवून त्यांच्या टेबलवर ठेवलाय. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, आता ते स्पर्धकांना मोटिवेट करतात आणि म्हणतात, चला झालं. आणि आता प्रत्येकाची वेळ संपत आली आहे, उत्सुकता शिगेला पोहोचली आणि फायनली डन असं म्हणून आता त्यांनी बेल वाजवली आणि प्रत्येकाने आपापले पदार्थ तिथे सजवून ठेवलेत. आता मध्येच या सुमित्राबाईंचं सीन दाखवलाय त्यांनी. सुमित्राबाई नेहमीप्रमाणे रडायला लागतात त्या नानांजवळ आणि जे काही त्यांच्या आईने सांगितले
आहे ते सगळं डिटेलमध्ये नानांजवळ शेअर करतात की आता असं असं होणार आहे, आपली कंपनी विकणार आहे, आता काय करायचं आपण आहो. नाना त्यांना खाणाखुणा करून सांगत असतात टेन्शन घेऊ नको. पण सुमित्राबाई म्हणतात अहो आईने काय बोललं, मला टेन्शन आलंय. अहो केवढी कष्टाने कंपनी उभी केली आहे, जबाबदारीने आपण ऋषिकेश जवळ सोपवली होती, ऋषिकेशने त्याचं सोनं केलं, पण आता हे काय होऊन बसलं हो. मला सांगा ऐश्वर्याला आणि सारंगला हे सगळं झेपेल ना? अहो आपली कंपनी बुडेल का हो. आता ते नाना नुसते डोक्याला हात मारून घेतात. आता सुमित्राबाई म्हणतात ऐश्वर्या आणि सारंग जिंकले तरच आपली कंपनी वाचेल. अरे देवा परमेश्वरा, आता काय करू मी, आता काय होईल त्या स्पर्धेमध्ये, कोण जिंकेल. आता या सुमित्राबाईने अजून आपलं पण टेन्शन वाढवलंय. पण आता प्रेक्षकांना मजा येते बरं का पुढे. आता इथून पुढे ना खूप बघण्यासारखं आहे. बघा काय झालंय. आता ते जजेस तिथे आलेत, प्रत्येक गृहिणीने आपापले पदार्थ छान सजवलेत. आता एकेकाचे पदार्थ टेस्ट केले जात आहेत. आता आधी जे आपल्याला माहिती नाहीत ना ते स्पर्धक आहेत, आता त्यांनी पण छान बऱ्यापैकी मस्त पदार्थ केलाय. आता असे एक एक करून ते येतात प्रत्येकाच्या समोर ते जजेस. आणि आता अवंतिकाचा पदार्थ पण छान झालाय, एवढा काही वाईट नाही झालाय. आता ऐश्वर्या समोर येतात ते जजेस, तेव्हा सारंगला आले टेन्शन. त्याला माहितीये ना त्याची बायको कशी आहे. आता ते जजेस जेव्हा ते पदार्थ खातात ना तेव्हा इतकं घाण तोंड करतात, तर ते तोंड बघून त्या अँकरला पण कसं तरी झालंय. आता सारंग पण विचार करतो अरे देवा कुठे फसलं हे. ऐश्वर्याला वाटतं आता आपणच जिंकणार, त्यासाठी ओव्हर कॉन्फिडन्स नसावं. जानकी म्हणते त्याप्रमाणे ससा आणि कासवाची जशी स्पर्धा असते ना तसंच झालंय आज. आता त्या ऐश्वर्याने रात्रीच ते आणून ठेवल्यामुळे ते सगळं त्याला वास आलाय, म्हणजे घाण वास सुटलाय, विटलंय ते. आता त्यांनी नासलंय असं शब्द वापरलाय. खरं तर नासलं हे दुधाला शब्द वापरतात, पण ठीक आहे चला, प्रत्येकाची काहीतरी वेगवेगळी पद्धत असते. आता ते जजेस ते खातात आणि खूप तोंड घाण करतात आणि म्हणतात ई हे काय आहे, अहो किती नासलंय हे, किती कसला घाण वास येतोय. ऐश्वर्या आता घाबरते. आता तिच्या लक्षात येतं खरं, पण बोलून कोणाला दाखवेल. आता ती ऐश्वर्या मुद्दाम म्हणते अहो पण तुम्ही दिलेले सगळ्या या पदार्थांमधूनच तर मी बनवलं ना हे सगळं. तेव्हा ते अंशुमन म्हणतात हो अहो मॅडम आम्ही तुम्हाला सगळं फ्रेश दिलं होतं, मग वास कसं काय येतोय आणि तुमच्याच पदार्थाचा वास येतोय. आता जजेसला ते कळतं बरं का प्रेक्षकांनो, आणि आय थिंक सो ऐश्वर्याची लबाडी इथेच संपेल असं वाटते तर खरी. जानकीला पण समजलंय की हिने ऑलरेडी काल रात्रीच पदार्थ आणून ठेवलाय म्हणून. ते जजेस म्हणतात हे हॉरिबलच लागतंय, बापरे काय आहे हे. आता ते दुसरे जजेस म्हणतात नासल्यासारखा वास येतोय. आता ती बाई म्हणते अहो हो मला हा शब्द आठवत नव्हता, बरं झालं तुम्ही सांगितलं, खरंच ते नासल्यासारखंच वाटतंय, किती घाण वास आहे या पदार्थाला. काय हो मॅडम असं कसं वास येतोय तुमच्याच पदार्थाचा. नाही बहुतेक तरी रात्रभर हे वाटण बाहेर होतं. आता असं बोलल्यानंतर ऐश्वर्याची चोरी पकडली गेली ना. आता लगेच ऐश्वर्या बोंबाबोंब करते नाही 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 मी तर प्रयत्न केले होते, साहित्य तुमचंच होतं, मला काय माहिती काय झालंय. ते दुसरे ते स्पर्धेचे अँकर म्हणतात की अहो असं कसं म्हणताय तुम्ही, आम्ही तुमच्या समोरच नारळ फोडले, सगळं मटेरियल फ्रेश होतंय, बाकीच्यांचा वास नाही येते, तुमच्याच पदार्थाचा वास येतोय, आता त्याला आम्ही काय करणार. ऐश्वर्याची चोरी कशी पकडली गेली बघा. आता ती बाई म्हणते खराब झालेलं वास आलेलं तुम्हाला कळलं नाही का हो, बायकांचं नाक किती शार्प असतं, असं कसं तुम्हाला समजलं नाही. काय हो मॅडम तुमच्या कुकिंगवर नाही तुमच्या हेतूवरच डाऊट आहे मला. आता ते जजेस म्हणतात की आपण या फेरीचे गुण यांना देऊच नाही आता, त्यामुळे ऐश्वर्या आता हरली आहे. हरली काय, त्या जजेसने अख्खी तिची लायकीच काढली आहे प्रेक्षकांना. आता अवंतिकाचं टेस्ट करतात ते पुढे जाऊन, आणि अवंतिकाचं पण खूप छान झालेला असतो पदार्थ. आता असं एक एक करून ते जानकी समोर येतात आणि जानकीचा पदार्थ चाकताच त्यांना प्रचंड आवडतो तो, आणि ते म्हणतात काय सुंदर झाली आहे काळ्या वाटाण्याची उसळ. आणि ते दुसरे जजेस ती सोनकढी पितात आणि म्हणतात वाह ही सोनकढी पिल्या पिल्या मला कोकणात गेल्याचा आनंद झालाय. आणि आता जानकीला या स्पर्धेमधला 1 गुण मिळालाय, म्हणजे सगळ्यात आधी जानकी ही स्पर्धा जिंकली आहे. जानकी आता हे गुण मिळवते तेव्हा ऋषिकेश खूप खुश होतो. जजेस खूप कौतुक करतात जानकीचं. वा खरंच ताई तुम्ही सुगरणच आहात, काय छान आणि सुरेख बनवलेत दोन्हीही पदार्थ. अशा पद्धतीने जानकी जिंकली प्रेक्षकांनो. आता कसं आहे मुळातच जानकी सुगरण आहे, त्यामुळे अशा गोष्टींमध्ये तिचा हात धरणं कोणी शक्यच नाही. जजेस म्हणतात या फेरीमधले पूर्ण गुण जोडी नंबर 6लाच मिळणार. आता या फेरीच्या विजेता जोडी नंबर 6 आहे जानकी रणदिवे. आता जानकीचं नाव घेतल्यावर ऐश्वर्याचा गटाणा झालाय. जानकी खुश होते. ऋषिकेश येऊन तिला घट्ट मिठी मारतो. जजेस पण खुश आहेत जानकीवर. ऐश्वर्या आधीच्या डोक्यातलं ते कुकचं ते टोपी फेकून देते आणि हातबोट मोडायला लागते जानकीकडे बघून. सौमित्र अवंतिका सगळे खुश आहेत. सारंगचं तोंड पडलं ना ऐश्वर्या हरली म्हणून. मजा आली हा प्रेक्षकांना आजचा एपिसोड बघताना. तुम्ही पण खूप एन्जॉय कराल नक्की टीव्हीवर बघा. आता अवंतिका पण मिठी मारते जानकीला, आणि मग आता ते अँकर सांगतात
की श्री आणि सौ या फेरीतल्या पहिल्या विजेता ठरल्या जानकी ऋषिकेश रणदिवे. पण आता प्रेक्षकांनो अजून 6 फेऱ्या बाकी आहेत, त्यामुळे आगे आगे देखो होता है क्या. आता ते सांगतात की या स्पर्धेच्या पहिल्या रनरअप अजून एक बाई आहे जोशी का कोणीतरी, तिला बक्षीस दिलंय त्यांनी, म्हणजे सेकंड प्राइज तिला मिळालंय. अँकर पुढे म्हणतात की आज ही एक पहिली फेरी संपली आहे, आता सौनी घरी जाऊन आराम करावा आणि दुसरी फेरी उद्या श्रींसोबत होणार आहे आणि सगळ्यांना उद्याच्या स्पर्धेसाठी ऑल द बेस्ट देतात आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. आता कार्यक्रम म्हटल्यावर हे सगळं निवेदन होणारच. आता बघा सारंग ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या कशाला वाईट वाटून घेता तुम्ही, मी बघितलं ना तुम्ही किती छान कुक केलं. ऐश्वर्या म्हणते काय उपयोग आहे त्याचा सारंग, पहिल्या 3त नाही तर पहिल्या 5त पण आलो नाहीये आपण. सारंग म्हणतो हो बरोबर आहे तुमचं, पण असं कसं खराब झालं तुमचं वाटण. आता ऐश्वर्या म्हणते जाऊ द्या ना सारंग, असं म्हणून ती तिथून निघून जात असते. पण आता बघा प्रेक्षकांनो मजा, आता ऐश्वर्याला हे सांगायचं नाहीये की तिने चिटिंग केली आहे, रात्रीच तो पदार्थ आणून ठेवलाय. सारंग तर आपल्याला माहितीच आहे कसा आहे, जशी ती ऐश्वर्या बोलते तसा आपला हा बिचारा ऐकत राहतो, त्याला स्वतःचं डोकं नाहीच आहे. आता ऐश्वर्या असं बोलून तिथून निघून जात असते, तेव्हा जानकी येते समोर आणि म्हणते रात्रभर वाटण बाहेर राहिलं तर ते खराब होणारच. आता लगेच ऐश्वर्या जानकीकडे बघायला लागते. ऐश्वर्या आता रागाने बघायला लागते जानकीकडे. मग जानकी म्हणते नाही ग बाई, माझ्याकडे काही म्हणजे प्रूफ नाहीये या गोष्टीचा, पण काय आहे ना, एका रात्रीत माझ्या टेबलाचा पाय मोडला जाऊ शकतो, तर एका रात्रीमध्ये वाटण ऑलरेडी येऊ पण शकतं ना एका ठिकाणी आधीच. आता असं बोलल्यानंतर सगळेजण ऐश्वर्याकडे बघायला लागतात. मग आता जानकी म्हणते मी बरोबर बोलते ना हो. आता ऋषिकेश म्हणतो अगदी बरोबर बोलतेस तू. आता लगेच सारंग म्हणतो काय बोलतेस तू हे वहिनी. आता जानकी म्हणते अहो सारंग भाऊजी, तुमच्या बायकोला सांगा डावपेच करता आले म्हणजे स्पर्धा जिंकता येते असं नाहीये. आधी खेळ खेळावा लागतो आणि मग स्पर्धा जिंकण्याची स्वप्न बघावी. असं चिटिंग करून तो कोणी जिंकू शकतं, कर्मापुढे नशीब हरतं. काय ग ऐश्वर्या, तुला काय वाटलं तू मला सहजासहजी हरवशील? तू माझं लक्ष विचलित करू शकतेस, माझा पदार्थ खराब करू शकतेस, पण तू माझा कॉन्फिडन्स उतरवू शकत नाहीस. माझा आत्मविश्वास तो त्या टेबलासारखा डगमगणार नाहीये ऐश्वर्या, तू भ्रमात राहू नकोस. अगं माझा आत्मविश्वास कायम जिंकणार आणि जिंकतच राहणार, जशी आज ही फेरी मी जिंकली आहे. आता ऐश्वर्याला समोरासमोर डिवचवलंय या जानकीने. पुढे म्हणते ती अगं ऐश्वर्या, गाफिली ही सशाच्या वृत्तीत असते आणि शर्यत जिंकणं हे कासवाच्या वृत्तीत असतं. त्यामुळे आता असंच वागत राहिलीस ना तू, तर एक दिवस पुन्हा एकदा ही शर्यत ससाच हरेल आणि त्यासाठीच तुला शुभेच्छा. काय ग ऐश्वर्या, फारच वाईट वाटलं असेल ना तुला. आता ऐश्वर्या जानकीकडे रागाने बघतीये आणि खुन्नस देतीये आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच समाप्त केलाय. आता पुढच्या भागामध्ये ऐश्वर्या खूप चिडलेली असते आणि सारंगला म्हणत असते सारंग आता आपलं काही खरं नाहीये. पण आता बघा प्रेक्षकांनो, शेवटी त्यांनी काय दाखवलंय, जानकी आणि ऋषिकेश दोघं एकमेकांच्या हातात हात घेऊन तिथून आनंदाने जातात आणि अवंतिका आणि सौमित्र सुद्धा खूप आनंदात असतात. पण सगळ्यात जास्ती क्लेश आणि दुःख कोणाला होतंय, ते ऐश्वर्याला. काय ना प्रेक्षकांनो, एक म्हण आहे, गुस्सा खाते भुके मरते असं ते ऐश्वर्याचं झालंय. तर बघूयात पुढे काय काय घडते, कारण अवंतिका आणि सौमित्राला काही बिचाऱ्यांना स्पर्धा जरी हरले तरी जानकी ऋषिकेश जिंकल्याचा आनंद त्यांना होणारच आहे. ज्यांच्या मनी आधीच समाधानाचा भाव असतो ना, त्यांना काही फरक पडत नाही. पण क्लेश, राग, दुःख आणि दुसऱ्यांबद्दल असूया ज्यांच्या मनात असते ना, त्यांना कायम भीती वाटत असते आणि ते कधीच आनंदी नसतात. तसंच ऐश्वर्या आणि सारंगचं झालंय. थोडक्यात तुम्हाला पर्सनल मत सांगून एक तुम्हाला छान असं उदाहरण दिलंय प्रेक्षकांनो मी. कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझा रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर प्लीज प्रेक्षकांनो एखाद्याला एक मन मोठं करून द्या की, आणि चॅनललाही सबस्क्राईब करा, म्हणजे लवकरच आपली 1 लाखाची मोठी फॅमिली होईल. तर ऐश्वर्या आता सारंगला डिवचत म्हणत असते आता आपण स्पर्धा हारलोय, काय करायचं आपण. सारंग म्हणतो आता उद्या रस्सी खेचची स्पर्धा आहे ना, मला ऋषिकेश दादाची कमजोरी माहिती आहे, आता मी त्याला त्या कमजोरी सकट उद्या हरवणार. आता ऋषिकेश म्हणतो सारंगला तर मी हरवेल ग, पण सौमित्रचं काय करू. सौमित्रला आता असं म्हणून तो शांत बसतो. मग आता बघा प्रेक्षकांनो, रस्सी खेच सुरू झाली आहे आणि आता जानकी टेन्शन मध्ये, कारण सारंगने ऐश्वर्याप्रमाणेच काहीतरी चिटिंग केली. आता काय केलंय त्यासाठी उद्याचा भाग बघावा लागेल आणि चॅनललाही सबस्क्राईब करा, म्हणजे उद्याचा भाग तुम्हाला छान आणि डिटेल मध्ये कळेल. आजचा भाग आवडल्यास लाईक करा, कसा वाटला कमेंट करून सांगा आणि उद्याच्या भागाची वाट बघूया. तोपर्यंत धन्यवाद.